नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत आपण पाहणार आहोत. या आधीच्या प्रकरणामध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेची ओळख बघितली होती की संस्थात्मक वित्त व्यवस्था कशा बाबतीतनी असतात आणि कशा बाबतीत ते वर्क करतात. आता आपल्याला म्हणजे एखादी असं ॲझ्युम करा की एखादी संस्था स्थापन झालेली आहे आणि त्याला स्थापन करण्यासाठी पैशाची गरज आहे. सर्वात महत्त्वाचा काय विषय असते, कोणतीही कंपनी असो या कोणताही व्यवसाय असो, सुरुवात करायची असेल तर सर्वात महत्त्वाचा काय असतो, वित्त, पैसा, फायनान्स हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला सेकंड जो काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा विषय शिकायचा आहे की कोणतीही संस्था जेव्हा वित्त व्यवस्थापनाची सुरुवात करते किंवा एखाद्या व्यवसायाची सुरुवात करते तर त्याला सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट असतो, तो असतो वित्त म्हणजे पैसा म्हणजे फायनान्स. आता कोणतीही कंपनी स्टार्ट करायची असली तर तो फायनान्स कुठून त्याची आवश्यकता निर्माण करतो किंवा कुठून तो आपली उपलब्धता तयार करतो, तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या सेकंड चॅप्टरमध्ये देण्यात आलेली आहे. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम हा प्रस्तावना देण्यात आलेला आहे. जे काही मी तुम्हाला सांगितलं ते संपूर्ण या प्रस्तावनेमध्ये देण्यात आलेले आहे की उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्यासाठी गुरुकुलेतील वित्त म्हणजे फायनान्सची गरज असते. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरवठा आर्थिक पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे पैसा नसेल तर कोणताही व्यवसाय सुरू होतील का, नाही. आपल्याला याचे स्रोत शोधायचे आहे की कशा बाबतीत याचे स्रोत आहे. स्रोत म्हणजे कुठून पैशाची म्हणजे उपलब्धता निर्माण करते. प्रस्तावना आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे किंवा आधीचा जो काही पहिला चॅप्टर होता त्यामध्ये आपण पूर्ण समजून घेतलेली आहे की भांडवल निर्मिती कशी होते, आर्थिक नियोजन, भांडवल निर्मिती झाल्यानंतर आर्थिक नियोजन कसे होते, त्या बाबतीत संपूर्ण आपण माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये वित्त पुरवठ्याचे स्रोत पाहिजे आहे. आता वित्त पुरवठ्याच्या स्रोतमध्ये दोन प्रकारचे भांडवल दिसून पडते. एक तर असतं मालकीचे भांडवल आणि दुसरे असते कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल म्हणजे की तो समजा एखादा व्यक्ती असेल, त्याने व्यवसाय सुरुवात केला असेल, त्या व्यवसायामधून त्याला कोणताही असो, भाग असो किंवा नफा असो, त्या नफ्यामधून जो पण पैसा त्याच्याकडे येतो, वित्त जमा होतो, ते काय असते, त्याच्या मालकीचे भांडवल असते म्हणजे भाग असते. समजा एखादी कंपनी असेल, आपण एक्झाम्पल घेऊया, समजा टाटा कंपनी. ठीक आहे. टाटा ही नामांकित कंपनी आहे. टाटा कंपनी काय करते, आपल्यापाशी जे काही शेअर्स असते त्याचं एक तुकड्याने भाग पाडून ते संपूर्ण पब्लिकमध्ये वाटते. म्हणजे समजा जर तुम्ही असो या कोणताही एखादा व्यक्ती असो, त्यांनी जर ते भांडवल खरेदी केले, म्हणजे ते भाग जेव्हा त्यांच्याकडे ते म्हणजे शेअर्स तो खरेदी करतो, तेव्हा ज्या पैशाने तो खरेदी करतो तो पैसा कोणाकडे जातो, टाटा म्हणजे त्या कंपनीकडे जातो. म्हणजे हे त्या कंपनीचे काय असेल, मालकीचे भांडवल असेल. आणि जेव्हा तो कोणतेही एखादी म्हणजे आता टाटा एखादी समजा टाटाची बस, समजा एका महामंडळवाल्याला टाटाची बस विकल्या, समजा 10 बस विकल्या, तर त्या 10 बसमधून जो काही प्रॉफिट होतो तो काय असतो, त्याचा नफा असतो. भाग दोन प्रकारचे असतात. एक असतं समभाग भांडवल आणि एक दुसरं असतं अग्रहक्क भांडवल. आता हे तर झाला मालकी भांडवलाचा विषय. आता दुसरं पाहूया कर्जाऊ भांडवल. कर्जाऊ भांडवल म्हणजे जो बाहेरगत स्तरेनं त्या संस्थेला वित्त पुरवठा होते. जसे फॉर एक्झाम्पल आहे कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकेचे कर्ज, वित्त संस्थेचे कर्ज. बँकेचे कर्ज तर तुम्हाला माहीतच आहे. आता अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती म्हणजे काय. आता कोणतीही नामांकित कंपनी असेल, इंटरनॅशनल कंपनी असेल, जसं आपल्या भारतातील बरेचशा इंटरनॅशनल कंपनी आहे, जसे हिरो झाले, जिओ झाले किंवा रिलायन्स कंपनी झाली किंवा टाटा कंपनी झाली, बिर्ला ग्रुप झाला, तर हे संपूर्ण काय झालं, इंटरनॅशनल लेवलवरच्या म्हणजे कंपनी आहे. तर या कंपन्यांना काय असते, संपूर्ण जगामध्ये क्रेडिट असते त्यांना, म्हणजे एक प्रकारची गुडविल तयार झाली असते. गुडविल म्हणजे असते इज्जत, म्हणजे एक प्रकारची त्या कंपनीची एक प्रकारची पॉवर. तर ते पॉवर मिळून त्या नावाची कंपनीने त्यांच्याकडे बरेचसे असे शेअर्स असते. शेअर्स कोणते असते, इंटरनॅशनल शेअर्स, जसे जागतिक ठेव पावती किंवा अमेरिकन ठेव पावती. हे ठेव पावती असली म्हणजे कोणत्याही समजा एखाद्या बँकेकडे गेली आणि ते पावती जर म्हणजे गहाण ठेवली, तर त्या पावतीवरून त्यावाल्या संस्थेला काय मिळतो, वित्त पुरवठा असतो. आणि हे सर्व वित्त पुरवठा कोण्या क्षेत्रात असतो, बाह्य स्रोत असतो. अंतर्गत स्रोत म्हणजे हा भाग आणि हा भाग म्हणजे बाहेरगत स्रोत.
त्यानंतरचा पॉईंट आहे मालकीच्या भांडवलाचे स्रोत. आपण आधीच बघितलेलं आहे की मालकीच्या भांडवलाचे स्रोत दोन प्रकारचे असतात. एक तर असतात शेअर्सच्या रिलेटेड आणि दुसरं असते नफा, म्हणजे जो काही वस्तू विकल्या जाते त्यानुसार म्हणजे जो काही पैसा येतो तो नफा होता. तर कोणतीही कंपनी असो तो नफ्याला काय करतो म्हणजे किंवा ते शेअर्स विकल्यानंतर जो काही पैसा येतो तो पुन्हा तो काय करतो त्या व्यवसायामध्ये गुंतवतो. याचं दोन एक कारण होते. एक तर त्याला कर्जावर भांडवल घेण्याची गरज भासणार नाही किंवा गरज भासली तरी कंपॅरिझन केलं या नफ्या आणि या शेअर्सबाबत तर त्याला कमी कर्जावर भांडवल घेण्याची गरज पडते. म्हणजे जर त्याला आज 100 रुपयाची गरज असेल, या 100मधून या दोघांमधून जर त्याचे 50 रुपयाने जर भागत असेल तर त्याला कर्जावर भांडवलाची किती गरज पडेल? फक्त 50 रुपयाची. म्हणजे एकतर नफा आणि भाग काय करतो या कर्जावर भांडवलाला कमी करण्यास मदत करतो. मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे असा असतो की संचित नफा, प्रतिधारण नफा. यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक म्हणतात. म्हणजे आपण पुन्हा सांगितलेलं आहे की जो काही नफा असतो तो काय करतो, कोणताही व्यवसाय असतो पुन्हा गुंतवणूक करतो. म्हणजे 50 रुपयाचा नफा झाल्याचा तो 50 रुपये पुन्हा तो व्यवसायामध्ये टाकतो. म्हणजे काय होतील, तो व्यवसाय अजून ब्रॉड होतील म्हणजे वाढतील, तो त्याचं एक्सपांड होतील तो जो गुंतवणूक जो काही व्यवसाय असेल. तर आपण जे काही म्हणजे आतापर्यंत शिकत आहोत चिटणीसाची कार्यपद्धती, या चिटणीसाच्या कार्यपद्धतीत मेन मोटिव्ह काय आहे की आपल्याला संस्थात्मक पूर्ण वित्त व्यवस्थेची ओळख करून घ्यायची आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय आणि त्या संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये कोणत्या कोणत्या पैशाची गरज पडते आणि गरज पडली तर ते कशा बाबतीतून पुरी करते. तर या संपूर्ण बाबतीतून आपल्याला एक म्हणजे सिक्वेन्सनुसार आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे चिटणीसाची कार्यपद्धती कशा कशा बाबतीने काम करते. त्यानंतर मालकीच्या भांडवलाचा पहिला पॉईंट आहे भाग. भाग म्हणजे शेअर्स. शेअर्सच्या कंपनी ॲक्ट 2013मध्ये एक व्याख्या करण्यात आलेली आहे की उपकलम 84 यानुसार भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा म्हणजे एक छोटासा तुकडा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. एक गोष्ट क्लिअर करून देतो की कंपनी ॲक्ट 2013मध्ये पास करण्यात आला, परंतु 13 आधी सुद्धा कंपनी ॲक्ट नुसारच कंपन्याच कार्य करत होत्या. परंतु ते कंपनी ॲक्ट कोणता होता? कंपनी ॲक्ट होता 1956. म्हणजे 2013 पर्यंत 1956 हा ॲक्ट कार्य करत होता. एक गोष्ट आणखी क्लिअर करतो की 1956चा जो काही म्हणजे कंपनी ॲक्ट आतापर्यंत कार्य करत होता, त्यानंतर कंपनी ॲक्ट 2013 पास करण्यात आला. कंपनी ॲक्ट जेव्हा 2013 पास करण्यात आला होता त्यावेळेस कंपनीचे पूर्ण कलम चेंज करण्यात आले होते का? नाही. कारण 1956चा जवळपास 90% जो भाग आहे तो या ॲक्टमध्ये इन्क्लूड करण्यात आला आणि फक्त 10% थोडासा चेंजेस करण्यात आला. याला काय म्हटलं जाते? अमेंडमेंट. पूर्णच्या पूर्ण चेंज केल्या जाते का? नाही. आता भारताची जी काही राज्यघटना निर्माण करण्यात आली होती, भारताची राज्यघटना निर्माण केली तर भारताच्या राज्यघटनेमध्ये पूर्ण हे एक नवीन इन्व्हेन्शन केले होते का की आपण स्वतंत्रपणे चालू शकतो किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कार्य करू शकतो, हे घटनेमध्ये स्थापन केलेलं आपलं मूलभूत हक्क. हे मूलभूत हक्क स्वतः भारताने इन्व्हेंट केले का? नाही. हे प्रत्येक देशातून म्हणजे एक घेतलेले आहे. जसं अमेरिकेतून घेतलेले आहे, जपानमधून घेतलेलं आहे, जर्मनीमधून घेतलेले आहे. तर हे संपूर्ण जे काही कंपनी ॲक्ट आहे हा 1956मधून जशाचा तसा मांडण्यात आलेला आहे. फक्त काही चेंजेस करण्यात आलेले आहे कारण तो म्हणजे याचा दौर वाढलेला आहे. आता 2020 चाललेला आहे म्हणजे 2013 समजा. 2013 म्हणजे 1956हून जवळपास 2013मध्ये जवळपास 60 वर्ष झाले आहे. म्हणून यावेळेस जे काही चेंजेस झाले त्यामुळे कंपनी ॲक्ट 2013 पास करण्यात आला. परंतु व्याख्या असो या कोणतेही असो चेंज होत नाही. जसं इतिहास कधी बदलत नसते तसंही कोणते कायदे चेंज होत नसते. फक्त एवढं असते की त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अमेंडमेंट केले जाते. ठीक आहे. भाग म्हणजे काय? शेअर्स. आणखी एक तुम्हाला अजून समजा एका कंपनीने काही शेअर्स बाजारामध्ये होतले. आता भारतात म्हणजे एखाद्या कंपनी असेल, एखाद्या कंपनीने 1 करोडची त्याची संपत्ती आहे समजा 1 करोडची, तर त्याने काही शेअर्स म्हणजे 1 करोडच्या भागामधून त्याने आपल्या 1 लाखाचे शेअर्स बाजारामध्ये ओतले. पूर्णच्या पुरे 1 करोडचे शेअर्स ओततील का? पूर्ण ते शेअर्स जर पुरे 1 करोडचे ओतले तर काय होतील? कंपनी रस्त्यावर येतील. म्हणजे समजा जर ते डुबले समजा शेअर्स तर काय होतील? ते कंपनी डुबून जातील. परंतु तसं न करता त्याच्यातला काही भाग ते शेअर्स मार्फत बाजारामध्ये ओततात. म्हणजे 1 करोडची संपत्ती असेल पूर्ण त्या कंपनीची तर तो काय करतील? 1 लाखाचे शेअर्स तो संपूर्ण
बाजारामध्ये ओततील, परंतु त्याचा काही भागानुसार म्हणजे 10 रुपये इज इक्वल टू 10,000. 10,000चे ते म्हणजे 10 रुपयाने शेअर्स तो बाजारामध्ये टाकतात. शेअर्स किती रुपयाचे असू शकते, 10 रुपयाचे, 100 रुपयाचे, 500 रुपयाचे, 1000 रुपयाचे, कसे पण मिनिमम अमाऊंट असते ते 10 रुपयाची. आणि हे कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. जी व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला भागधारक म्हणतात, म्हणजे शेअर्स होल्डर हे कंपनीचे सदस्य म्हणून संबोधले जातात. आणि शेअर्स होल्डर हे कोणत्याही कंपनीचे, ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर ते त्या कंपनीचे मालकसुद्धा समजले जातात. आता या भागांची काही वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. जसं पहिला आहे अर्थ. भाग हा भाग भांडवलाचा छोटासा भाग असतो. जसं आपण आधीच क्लिअर केलेला आहे की भाग हा छोटासा भाग असतो. म्हणजे 1 लाख असेल त्या शेअर्सची म्हणजे फेस व्हॅल्यू, तर त्याचा सर्वात म्हणजे त्याचा भाग किती तुकड्यानं केला जातो, समजा 10 रुपये असो किंवा 100 रुपये असो, पण मिनिमम अमाऊंट असते 10 रुपये. जास्त करून म्हणजे जास्त रिस्क घेतल्या जात नाही, कोणतीही कंपनी जास्त रिस्क घेत नाही, म्हणून 10 रुपये मॅक्झिमम 10 रुपयाने शेअर्स विकले जातात. मग ते कोणत्याही व्यक्ती 10 रुपयाचे शेअर्स 10 घेतात किंवा 50 घेतात. मग कालांतराने ते एकतर शेअर्स वाढतात किंवा कमी होतात. म्हणजे एकतर त्याचा फायदा होतो, एकतर त्याचा नुकसान होतो. अर्थ झाला. त्यानंतर मालकी हक्क. भाग खरेदी करून मालकी झालेल्या व्यक्तीला भागधारक म्हणतात. म्हणजे भाग खरेदी केलेला त्याला मालकी हक्क प्राप्त होतो, म्हणजे तो कंपनीचा एक प्रकारचा मालक होतो. त्यानंतरचा तिसरा आहे अनुक्रमांक. भागांचे डिमॅटेरियलायझेशन्स झाले नसेल तर प्रत्येक भागास स्वतंत्र अनुक्रमांक असतो. तो भाग दाखवल्यावर शेअर्स सर्टिफिकेट नमूद केले जातो. म्हणजे त्याला कोणतेही भाग खरेदी केल्यानंतर त्याला एक प्रकारचे सर्टिफिकेट दिले जाते, त्यालाच काय म्हटले जाते, शेअर्स सर्टिफिकेट. त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे हक्क असल्याचा पुरावा. भाग प्रमाणपत्र असणे म्हणजे समजा एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केले, शेअर्स खरेदी केले, तर त्याला सर्वात महत्त्वाचं काय मिळते, त्याला एक शेअर्स सर्टिफिकेट मिळते. हे शेअर्स सर्टिफिकेट कुठेही चालते जिथं तो व्हॅलिड असेल. म्हणजे समजा जर तो ऑफलाईन असेल तर तो ऑफलाईन दाखवू शकतो, किंवा ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल तर तो डीमॅटच्या स्वरूपात रूपांतरसुद्धा करू शकतो. म्हणजे समजा त्याचे 5,000चे शेअर्स असेल आणि ते जर डीमॅटमध्ये जर ते रूपांतरित होत असेल किंवा चेंजेस होत असेल तर त्याला त्या पैसे ऑनलाईनसुद्धा ट्रान्सफर होऊ शकते. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं. आता 5वा पॉईंट आहे भागाचे मूल्य. भागाचे मूल्य 3 प्रकारचे असतात. एक तर असतं दर्शनी मूल्य, दुसरं असतं विक्री मूल्य आणि बाजार मूल्य. या 3 प्रकारचा काय फरक पडते. विक्री मूल्य म्हणजे तुम्हाला एक समजून देतो की एखादी कंपनी असेल, या कंपनीने जर समजा भागामध्ये म्हणजे काही शेअर्सनुसार जर त्याने काही भाग पडले तर तो काय करतो, कंपनी तो बाजारात ओततो, परंतु ते इंडिव्हिज्युअल असते. ती कंपनी स्वतः त्या भागाची विक्री किंमत ठरवत असते, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, विक्री किंमत. म्हणजे तो जर एखादा व्यक्ती जर खरेदी करत असेल आणि ती खरेदी केली समजा, तर तो पैसा डायरेक्ट कोणाकडे जातो, कंपनीकडे जातो. याला काय म्हटलं जाते, विक्री मूल्य. बाजार मूल्य म्हणजे जो बाजाराची मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरवले जाते. म्हणजे समजा बाजारामध्ये सर्वात जास्त जर त्या शेअर्सची मागणी असेल तर म्हणजे आपोआप त्या शेअर्सची किंमत काय होते, वाढते. परंतु त्या शेअर्सची जर मागणी नसेल तर ते काय होते, त्या शेअर्सची मागणी कमी होऊन जाते. म्हणजे मागणी कमी असली तर काय होऊन जाते, त्या वस्तूची किंमत किंवा त्या बाजार मूल्य काय होतील, कमी होऊन जातील. कधी कधी तुम्ही ऐकले असेल की बरेचसे म्हणजे असे कोणत्या कंपनीचे शेअर्स एकदम घसरल्यामुळे त्या काही लोक असे म्हणजे परेशान असताना दिसते, किंवा त्यांची खूप म्हणजे ते पूर्ण रस्त्यावर आल्यासारखे वाटतात. तर ते त्या प्रकारचे मूल्य जे काही शेअर्स असतात ते कोणते शेअर्स असतात, बाजार मूल्य असतात. ते बाजाराच्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरवल्या जातात. दर्शनी मूल्य म्हणजे जे आपण आधीच डिस्कस केलं आहे की 1 लाखाचे काही दर्शनी मूल्य असते. म्हणजे 10 रुपयाने जे काही शेअर्स डिवाईड केले जाते त्याला काय म्हटले जाते, दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू. त्यानंतरचा पॉईंट आहे भागांचे प्रकार. भागांचे प्रकार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया, कारण की हा जो काही पॉईंट आहे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे संपूर्ण आपल्याला डिटेल्समधून समजून घ्यायचे आहे. म्हणजे एक प्रकारच्या कंपॅरिझननुसार हे आपल्याला समजून घ्यायचे आहे की समहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भाग म्हणजे काय. फक्त मी एवढा व्हिडिओ शेवटपर्यंत सांगण्यासाठी फक्त एवढंच एक सांगायचं तुम्हाला सांगतो की समहक्क भाग हे कंपॅरिझन केलं अग्रहक्क भागाशी, तर अग्रहक्क भाग म्हणजे अग्र म्हणजे समोरचा,
ठीक आहे, याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. तर या व्हिडिओबाबत म्हणजे संपूर्ण जे काही आपण व्हिडिओ टाकणार आहोत त्यामध्ये संपूर्ण जे काही माहिती आपण डिस्कस करूया विथ कंपॅरिझन दोघांमध्ये, जेणेकरून तुम्हाला हा जो काही पोर्शन्स आहे भागांचे प्रकार हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जातील. आजचा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.